श्री नवनाथ भक्ती सार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 27। या अध्यायाची फलश्रुती हरवलेली वस्तू सापडेल, नाहीसा झालेला पूर्वीचा अधिकार परत प्राप्त होईल। श्री गणेशाय नमः। जय 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 जगदुद्धारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जगत्सृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातना, पंढरी अधीक्षा रुक्मिणी रमणा। पुढे ग्रंथ रचना महिमाना, बोलविका महाराजा। मागील अध्याय निरूपण, भर्तरी आणि दुजा विक्रम, प्रेमसागरी भक्ती प्रेम। उभय सरिता लोटल्या, मग ते उभयता एक दुर्गी, ग्राम रक्षते एक प्रसंगी, तो एके दिवशी शुभमार्गी, दैव उदया पातले। मोक्षपुऱ्या अस्ति सप्तम, तयातील एक ते अवंतिका ग्राम, तेथील नृपती नरेंद्रोत्तम, शुभ विक्रम विराजे। तया जठरीती सूक्ष्म वेली, सकळ देही संचार पावली, पावली परिभवे परतली, संभव तो न ये सांगावया। ऐसे कन्या असे उदरी, तीही दाकुटी बरवंटावरी, की लवणाब्दीची लहरी, मदनबाई शोभत असे, नाम जिचे सुमेधावती, तीक्ष्ण बुद्धी असे युवती, परी चंद्रकला नक्षत्र ज्योती, सांग स्वरूपे मिरवत असे। तव कोणे एके दिवशी बैसली होती रायापासी, राये परम लालनेसी, अंकावरी घेतली, परम सौंदर्य मुखमंडन, राये गवळणी घेतले चुंबन, उपरी कल्पने वेधले मन, वराविषयी रायाचे। मग सुमती मंत्री पाचारून, बोलता झाला शुभविक्रम वाणी, म्हणे सुमेधावती मम नंदिनी, उपवर्ती दिसत असे, तरी इतुके स्वामित्व पण, पुरुष योजव्या दिव्य रत्न। यावरी मंत्री बोले वचन, राजउक्ती ऐकून या, म्हणे महाराजा सुरतयोग, जरा व्यापक सर्वांग, ऐस्या काळी विषयरंग, सरसावला तुम्हा ते, उद्री नाही वंश संतती, जरा व्यापली शरीराप्रती, तरी कामना एक वेधली चित्ती, सुमेधावती कडुनिया, तरी स्व आत्मजा लावण्य राशी, दावितो पहाया जया वरासी, त्यातेच आपण राज्यासनासी, करावे सुरत वैभवाते। मग तो वर जामात सूत, उभयपणी या जगात, मिरवुनी जरे ते सकळ हित, संगोपील तुम्हासी, तरी ऐसे मम वचन, सिद्धार्थ करा आपले मन, तरी सूत घ्यावा कन्या देऊन, पुढलिया सुखाते। ऐसे मंत्री बोलता वचन, मान तुकावे शुभविक्रम, म्हणे अवश्य ऐसेची करणे, योजिलिया अर्थाते, तरी प्राज्ञिक एक यातो, गोष्ट सुचली आहे माते, आधी योजने अधिकाराते, वरी जामात मानवावा, तरी प्राज्ञिक करावे ऐसे, समारंभी गजशुंडेस, माळ ओपुणे राज्यासनास, स्वामित्वपणे मिरवावे। मग तो सहज ईश्वरी सत्ते, लोकात मिरवेल महिपती, कन्या अर्पुणे उपरांती, सर्व सुख ओपावे। ऐसे बोलता शुभविक्रम नृपती, तेची मानले मंतिका प्रती, मग शुभ शाळा मंडपक्षिती, महोत्सव मांडिला, पाहुणे दिन सुदिन मास, उभारिले मंडपास, गुढ्या तोरणे पताकांस, राजसदन शोभले, वस्त्राभरणे कनक कोंदणी, भूमी मिरवला कुंजर रत्नी, दिव्य माळा शुंडी ओपुणी, नगरामाझारी संचरला, मागे मंत्री मानव विप्रासहित, चक्षु दीक्षा करीन रूपणात, तो दिव्य कुंजर घेऊन माळेते, नगरामाझी संचरला, आधी सभा मंडपीचे जन, दिग्गज सर्व अवलोकून, उपरी नगरामाचे गमन, करिता झाला कुंजर तो। मग सकळ ग्रामीचे ग्रामजन, पाहता ठाई ठाई उभे राहून, तो ग्राम शोधित दुर्गी येऊन, विक्रमाते विलोकी, गज येऊनी दुर्गा निकट, उभा राहे न चाले वाट, तो दुर्गी विक्रमासह अष्ट, सेवाधारी असती की, गज खुंटता पाहे नृपती, खाली पाचारे अष्टांप्रती, एका मागे एक उतरती, दुर्ग पायऱ्या विशाळ, तो सर्वांमागुती उतरता विक्रम, गज आनंदोनी धावे सप्रेम, कुसुम माळा ग्रीवे लागून, शुंडा दंडे ओपिली, माळा ग्रीवे ओपिता गज, वाद्य वाजती जाहले चोज, गजस्कंदी वाहुणी राज, शृंगार मंडपी आणिला। मग ओपुनिया कणकासन, निकट राय मंत्री बैसवून, परी सहज चर्चा जाती लागून, कुल्लाळ शब्द निघाला, तेने करुणे रावचित्ती, काहीसा झाला सांशंकित। मग मंत्रिका नेऊनी एकांती, कुल्लाळ शब्द दर्शवी, मग म्हणे योजिला अर्थाप्रती, भिन्न अर्पया सुमेधावती, आम्हा क्षत्रिया कुल्लाळ जाती, वर्ण भिन्न दिसतो हा। ऐसे बोलता शुभविक्रमराव, मंत्री व्यापीला संशय भावे, परी तो सर्वज्ञ शोधार्णव, राम घेऊनी वहिवटला, सवे येऊनी मंडप
नवे येऊनी मंडप ग्रामाबाहेर त्या अष्ट सोबत्या बोलावून बाहेर निकड बैसुनी जाती विचार पुसता झाला तयांसी ते म्हणते नेनो कोण जाते कुल्लाळ म्हणते विक्रमाप्रती परी याचा शोध कुल्लाळ जाती कवना लागे पुसावा मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुणी वागुत्तरे एकांती नेवणे परमादने जाते वृत्तांत पुसत असे तव तो कमठ मुळापासून सांगता चला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळे सत्यवर्म मिथुळापतीची कन्यका या उपरी भीता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे एकता वर्तमान मंत्री तोषमान होत असे मग कमठाचे निवडी रायासमोर ते वदविले वागुत्तर रावई ऐकून ते उत्तर परमचित्ती तोषला तोषणी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊन आता मीच जातो मिथुळा राज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्माते अवश्य म्हणे शुभ विक्रम द्रुपदी बोलविता झाला मंत्रिका प्रती मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातले राय सत्यवर्मे ऐकुणी सदनी नेले गौरवुणी मग कमठ मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरवले तरी आता दैवे करून पौत्रा लाभले राज्यचिन्ह तरी संशय द्रुम आपण चालून मुळापासून खुडावा ऐसे सांगुणे सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व जामात झाल्यासह कथियेले राय ऐकुणी सकळ विस्तार चित्तसर ते आनंदपूर दाटोणी पृतनेसह संभार शुभ विक्रम संगमी मिळाला भेटोणी सत्यवती ते सकळ पुसुनी वृत्तांतासे मग शुभ विक्रम राया ते चित्ती अंगी पांग फिटला या उपरी सुघोष मिळे विक्रम अभिषेक किला राज्य नव्हाळी मग राज्यपदी ते काळी बैसविला महाराजा छत्र चामरे माथा मिरवती ते राज्यासने विक्रम द्रुपती गहिवरुणी तोषविला प्रजापती याचका धन वाटिले ऐसा समारंभ झाल्यापाठी मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंद महिपाठी मंगलाचा मिरवला या परी सत्यवर्म परमसंस्काराचा आनंद घेऊन आपले राज्य विक्रमा देऊन उचित आनंद संपादित सत्यवती उदरीचे रत्न राज्य ओपिले तयांदण उभय राज्ये सार्वभौम विक्रम नृपती मिरवला असो ऐसा वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म एरीकडे रावण विक्रम भरतरी ते ओपी की आपली कन्या पिंगला देवराया भरतरीला मग विक्रमापुसुनी सोहळा शोधली ती लग्नाची परत येथे विक्षेप आला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वता मंत्रिका आराटुनी सांगे वार्ता शोध करा जातीचा ऐसे बोलता रजक त्याते पुन्हा बोलाविते कमठ कुल्लाळते त्याते पुसता सविस्तरते कुल्लाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवतीचे विचारित भरतरी तुमचा कैसा सुत तीही म्हणे उदरव्यक्त भरतरी नव्हे माझा की ऐसे ऐकुणे तयाची उक्ती विक्रमा विचारी मंत्री सुमती तोही म्हणे नेनो जाती बंधू माळीला भावाते ऐसे बोलता राव विक्रम संशय पडिला मंत्री सुगम मग भरतरीच पुसतात त्यात झाला वर्म प्रांजा सांगे भरतरी मित्रावरुणी रेतापासून वनांतरी वाढलो हरिणीपासून भाट संगती व्यावसायिक करून सकळ कथन निरूपिले परिमंत्रिका न पडे विश्वास सकळ म्हणे स्वकार्यास ऐसे भाषण करतसे विशेष सत्य केवी मानावे तरी आता असो कैसे हा म्हणतो मित्र पितामहास तरी याच हस्ते मित्रावरूनच कार्यालागी पाचारावे ऐसे मंत्री चिती योजुनी म्हणे तुमचा मित्रावरुणे तरी स्वमंगला ते बोलावून आम्हा दृष्टी दाखवा भरतरी असे तुमचा पिता भरतरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता तरी लग्नविधी ते आपला पिता सोहळा घेऊन पाचारा ऐसे बोलता मंत्री त्याते म्हणे अघटित काय याते मग उभा राहून अंगणात ते ऊर्ध्वदृष्टी करत असे म्हणे मित्रावरणी ममताता हा देह असेल तवर येता तरी मम बाळाची धृणी असता मंगलासी एका ऐसे बोलणे दीर्घवाणी ध्यान करत असे आपले म्हणे हे जाणविले अंतकरणे मित्रावरुणीचे ते धवा त्या मातचक्रे आगमन अवंती नगरी स्वतः येऊन बोलता सुद्धा मंत्रिका लागून शुभ विक्रम रायाच्या म्हणे मंत्रिका सर्व सुमती म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती
सकळ संशयाची सांडी भ्रांती मम सुता विवाहाप्रती कन्यादान ओपिका म्हणशील तरी मंगळानिक वराचा सिद्ध असावा जनक तरी पुष्प वृष्टी मंगळ घोष सुरवरा हाती करवी या उपरी राया विक्रमाच्या ताता ते सुरोचन गंधर्व पाठविणे येथे मग सकळ संशय सांडुणी त्वरिते सुखे द्यावी पिंगला तरी म्या जरी यावे मृत्युभूमी तरी दाहतील बहुत प्राणी तस्मात सकळ संशय सोडोनी पिंगला अर्पी मम सुता ऐसे तन्मुखीचे ऐकून वचन परितोषले मंत्रिकाचे मन सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला। मग नेमिल्या तिथीच सीमांत पूजन ते संगीत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता सत्यवतीसी भेटून विक्रमाते पाचारी विक्रम येऊनी त्वरितात्वरित तात तिरणी माथा ठेवीत मग बोलावणी सुमंत्रिकाते सुरोचनाते भेटवी असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहुणी क्षिती अति नम्र होऊनी चित्ती निकट बैसे गंधर्वी निकट बैसा सुरोचन म्हणे सुमती तू दैववान प्रत्यक्ष गृमीनारायण सोयरा केला जामात अरे भर्तरी पुत्र अवतार दक्ष मित्रावरूनचा अवतार प्रत्यक्ष तुवा जामात केला प्रत्यक्ष सकळ देता मिरवला ऐसा विचार सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे मम भाग्य खरे उत्तम सोयरे झाले देवकी तरी मी एक अर्थार्थी देववान असे त्रिजगती तरी चलावे मंडपाप्रती करू सीमांत पूजन अवश्य म्हणून सुरोचन मानववेशी मंडपी येऊन समारंभी करती सीमांत पूजन करुणे विधी उरकेला वधूवराचे आशीर्वाद देता कुसुमे वर्षती स्वर्ग देवता अष्टके झाली या करतल हस्ता टाळी पिटते आणून दे मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सकळंबर स्वर्गी गजते जय जयकार सुरवर विमानी बैसोनिया असो 5 दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंगमाळा सकळ तोषवणी वऱ्हाडपाळा बोळविले सुमतीने याच कासी अपारधन राय बोळविले देऊन एक मास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला वरपिता मिरवला सुरोचन वर माय सत्यवती रत्न असो सकळ स्नेहा पुत्र सोहळा मानव सुमंतीने ओपिला यापरी 1 मासांची अरुती सुरोचन तोषविला सत्यवती मग विचारून शुभ विक्रम रायाप्रती स्वस्थानासिक पै गेला एरेकडे अवंतिके दिवसेंदिवस लोटले बोध पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावली मग उभयता एकपणे सदा विचारते संतोष म्हणे या उपरी भर्तरीने लग्ने केली अमोप 12 कामिनी करोणी सदा विचारे भोगासने परिमुख्य धारा पिंगला नामे पटराने विरवली जैसा नवलक्ष नक्षत्रात तेजे मिरवले नक्षत्र जात हिरकणी पिंगला मिरवे वैडूर्या की अर्का शोभवी रश्मी किरण की भृती शर्करा दावी गोडपण तेवी भर्तरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवत असे ऐसे उभयतांचे एकचित्त की लोह मिळाले चुंबकात की कर्दम उदकाते कदा काही सांडिना सभा मंडपे राय असता परी पिंगलेसी वर्ते सदारी चित्ता रायासही न गमेत तिथे पाहता घडोघडी पाहत असे पाहून या पिंगलेचे वदन मग रायासुचे कारभार पूर्ण जैसे अमलिया पूर्ण अमळ सर्वदा पाहिजे तन्याय उभयतांशी ऐक्यप्रीती वद्ये प्रपंचासी ऐसे लोटता बहुत दिवशी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधी लागून रावत तसे घोर विपिन तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात की मम वीर्याचे उदिले सूत एक अगस्ती दुसरा भरतिनार मृत्युभूमी कारणे दुसरा परित्यात अगस्तीने हित केले श्रवण चपळपणाने स्वयंभ वरिले परिभर्तरीचे मन गुंतले राज्य वैभवा कारणे तरी अहिताचा विषय प्याला राजा भरतीस गोड वाटला हितालागी सर्वस्वी चुकला अचल पद तोची राया
तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने, याचे हित याच कारणे प्राप्त कैसे होईल की नवनाथातील अवतार गृमीनारायण महाथोर परिवेष्टला विषय तिमिर सुटेल कैसा म्हणे कळेना. मोह उपजवणी पोटी उतरता झाला मही दळवटी, अनसूयात्मजाची घेऊनी पोटी वर्तमान निवेदिले. म्हणे महाराज योगदमा, काम वेदला आहे आम्हा, तरी त्या कामाची सत्यभावना ऐकून घेई महाराजा. तुम्ही विजय प्रताप दक्ष मिरवला आहे, मिरवला मही तेजपुंज, तरी मिरवला मम आत्मज मच्छिंद्रा सम भरतरी. तू रायपंत मिरवोणी सच्चिष्ट मिरवेल जगात रत्न, ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जगी. यावरी बोले अनसूयासुत, चिंता न करी भरतरीनाथ, माझे प्रसते प्राण जाण सत्य, जगा माझे मिरवेल परी कैसे रीती, चिरंजीव शोभे महीवती, यावत मही तावत जती. भरतरीनाथ मिरवेल हे पूर्वीच भविष्योत्तर आहे, समर्थ मम गोचर, दिधले उत्तर केले वागुत्तर, मम वचने सर्वथा. तरी आता संशयासी न राहावे, आता स्वस्थ चित्त असावे. मी यत्न करून भरतरी राव, मी यत्न करून केले उत्तर, मी यत्न केले भरतरी राव, नाथपंथी मिरविन. ऐसे बोलून अत्रिनंदने बोळविला मित्रावरून, आपण त्याची घडी कृपा करून भरतरी पासी पातले. तो एरीकडे भरतरी नृपती पारधीस्तव काढण्याप्रती मृगय करिता हिंडे निगुती. नाना वने उपवनादी सवे सेना अपयमित, विपिनी विस्तारले कृतात्वंत. 14 लक्ष वाताकृत वाजी फिरवी विपिनिते, हेम तगटी शृंगारासहित, पाखरी झालेली शोभती मुक्त, अलंकारे कोंदणयुक्त, रत्ने मिरवी नवविध. तरी ते शृंगार म्हणावाचे की मोहार उजाळे नक्षत्रांचे, तेवी रत्ने चमकपणाचे, भाव दाखविती नक्षत्रांचे. अहो ते होय न म्हणू वाचे, रत्न उदिले उदराचे, तेने इंद्र हर्षणीनाचे, बंधू म्हणून शृंगारी, त्याची नीती एक लक्ष, दिन समान गज प्रत्यक्ष, विशाळ शुडादंड सुलभ, चंद्र तेजे मिरवले परी कैसे भावे, इंदूस मानले बंधू भावे, म्हणून सर्व पूर्ण स्वभावे, चमत्कार दावी तसे. त्याही देंती शुद्ध कोंदणी, चुडे मिरवती हाटक खाणी, त्यात हिरे नक्षत्र आणुनी, इंदू राज मिरवीत असे. आणिक स्वतः तोची मुक्ता संपत्ती, वर्धबाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्रगण्य निघुती, एक सारा अर्चेला. चांदवे अंबारी कोंदणयुक्त, नवरत्नांनी सगुण मुक्त, कळस तेजी लावळी आदित्य, म्हणती विसावा घेई का. आणि रायासमण पंचशत, राजविनवनी प्रज्ञावंत, सरदार नामी भूषण रहित, मूर्ती जेवी गबस्तीच्या. त्या माता कणकची सहज तेज छत्र चंद्राकार, तया कळस दीप्तीवर भानु तेज लाजत असे. रयामध्ये अर्धशत, कणक अंबरी हाटक व्यक्त, 5 मणिकी मणियुक्त, हेमे गुंफिल्या झालरी, ऐसे छत्र कळस उद्देशी, वैडूर्य रत्ने जडिल्या राशी, पद्मराखे आदित्य मानसी, विरह करू म्हणत असे. विरह तरी केवता तरणी, व्यर्थ फिरत असे अंबर भ्रमणी, तरी वैडूर्य रत्नांच्या पंक्ती लागुणी, एवढी सुख भोगी का. वने विरहे उदास चित्ती, अस्ताचळे जाता गबस्ती, चतुर प्रहारी शिणेली वृत्ती, रत्नपंक्ती इच्छित असे. असो आता विरह अर्क, ऐसे म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक, तेने अर्क पाऊन सुख, असता छळा मावळत असे. असो ऐसा भाषण स्थिती, असाट विपिणी भरतरी नृपती, मृग्या करिता वाताकृती, काननात हिंडुनिया, परी समयास आला मास चैत्र, पूर्णचंद्रा पुत्रचंद्रा पहावया मित्र, स्थिरावे तेने रश्मी उलट यंत्र, काननात लखलकी. ते रश्मीचे तीव्रपण चमू हळहळी तृषे करून, मग राम भरतरी मृग्या सोडून उदक शोधू धावत असे. परी पंचत्रय चतुर्थी ते, कानन विरहित योजन शत, उदक न दिसे ऐसे भावित,
कानन वृक्षे मिरवत असे. फार व्यापिले तृषे करून कोणी सोडू पाहती प्राण, कोणी हिंडुणी राणोराण लवण जीवन पाहती. कोणी त्रासुनी झाला भक्षी, कोणी त्रासुनी पाला भक्षिते, कोणी लघुशंका सेविते, कोणी तरुच्या सावली क्षिती धरोणियास पडियेले. ऐसी पृतना आहाळपणे व्यापली आहे तृषे करोणे, रावही तैसाची क्लेशे कानने पाणी पाणी म्हणत असे. प्राण झाला कासावीस, हृदय न साठवे श्वासोच्छ्वास, मुखी कोरड पडली असे. मुखी कोरड पडली विशेष, जिव्हा लोटू लागलीसे. ऐसे क्लेशाचे प्रकरणे श्री दत्तात्रेय कानने गुप्त वेश असोनी रायामागे हिंडत असे. तो विपिणीमध्ये गंगावत काय करी अत्रिसुत, मावेचे सरोवर रचुनी तेथ छंदे व्यक्त दाखवी. निर्मळपणे गंगाजळ दाटवणी पात्र उचंबळले, कुमुदिनी विकासित घालुणी पाळे. नांदताती सभोवती आणि तया सरसी काठी बहुफलित तरुदाटी. अनेक पक्षी मराळ कोटी पंक्ती सरी दाटल्या. शीतल छाया शीतल जीवन सरोवर मिरवले गहिवरपणे, तये तटी पर्णकुटी करून अत्रि आत्मज मिरवला. तो एरीकडे नृपणात क्लेशे हिंडता काननात, तो सरोवर ठाई देखुणी अकस्मात एक टाची पातला. परम देखुणी दुसरी गहिवरे जीवन, धाव घेतसे द्रुपची रत्न. सरसीकाठी जाऊन जीवन स्पर्श टेकला. आता स्पर्शवे ओंजळात, जो तिकडून उठला अतिसुत प्रत्योलोक करे माते सांगे. एरी पावणी मम भयाते, एरी पावणी भय देहाते, भय दाटला नृपणात. काही न बोले क्षितिज चकमक पाहत असे. अवधूत म्हणत असे कार्य मौन, धरुणी काही न बोलसी वचन. माता पिता गुरु कोण, तव देही मिरवत असे मिरवले. माता पिता गुरुसेत सांगुनी करी उदक पानाते. नात्री सेविता पावसी मृत्यू, जीवन येतेची हेराया. ऐसे ऐकुणे भर्तरीनाथा पदावरी लोटला त्वरिता. नमुनी जन्मकथेसहित अत्रिसुतान सांगितले. भर्तरी माता पात्र साठवणी, पिता मिरवला मित्रावरुणी. ऐसे प्रकरण दत्ताव लागोणी मुळापासून सांगितले. एरी म्हणे गुरु कोण, भर्तरी म्हणे नाही अजून. ऐसे ऐकून अत्रिनंदन बोलता झाला तयांसी. म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते. अद्यापि गुरु नाही तुते, भ्रष्ट बुद्धी मिरविसी. तरी तू पूर्वीच परम पापिष्ट, म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ. तरी आता क्रियानष्ट, स्पर्श करी कवळीते. मग तो या आटल्या निघुती, मम कोपाची पावक्षेकी. आसडोनी तव देहाप्रती भस्म करील क्षणार्धे. ऐसे बोलता अत्रिनंदन भर्तरी करतसे नमन. म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की, तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण. दत्त दत्त म्हणे तव अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना. अरे मम अनुग्रहासाठी शिवविरीची घालिता पेठी. परी अनुग्रहात ते पूर्ण कोटी, तुझे पदरी दिसेना. ऐसे भागले थोर नायक, तरी नातुडे अनुग्रह दोंदिक. तो तेथे तू मशक अनुग्रह वांछसी. भर्तरी म्हणे हे तो निश्चित, परितृषणे होतो प्राणरहित. तरी कृपाळू परमसंत दया क्षमा पायिता. जगाचे न सहाय कांजपण, जगाचे न पाहे किचकपण. त्वरेची हरिता दैन्या कारण, तरी माझा वाचवणी प्राण धर्म साधन मिरवावे. ऐसे ऐकता तपोराशी, तेने अनुग्रह देईन तुझसी. तरी परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा. त्या तप पुण्याशे करून योग्य होतील अनुग्रहा कारण. राम म्हणे सध्याची प्राण, तुझे करुणी जातो की. मग 12 वर्षे वाचल्यावरती कैसा घडला नृपती. दत्तात्रेय म्हणे तपा पुढते संकल्पाते करावे. काया वाचा चित्त मन, संकल्प झाल्या पुण्यवर्धन. वर्धन झालिया पाजीन जीवन, सकळ बाधा व चुके. येरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या जोजा. तरी आता माते उदक पाजा, प्राण रक्षा माझा की. नाथ गुरु संकल्प करीती,
की तया आचरण द्वादश वरुषी परितेसे नोहे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे व मना समान पावली सर्व विरक्तपणाची वरची ठेव योगा माझी चित्त दिसेना आयुष्य मर्यादा पर्यंत ऐसे एकता राव कुंठित विचारपदरी व्यापिले चित्त ऐसे म्हणे कैसी करावी रीत प्राण कासावीस होत असे तर पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा नाथ मी प्रपंच राहणीरूप युक्त मी प्रपंच राहणी रूपमुक्त झालो नाही अद्यापि परी पितृश्राद्ध पितृऋण मातेसे गेल्या गयावर्जन कांतेपुत्र झाल्या विण कांता ऋण फिटेना पुत्राविण स्नुषा मेळी ऋणमुक्त होय शुद्ध मुळे ऐसे ऋणाची सावर काजळी फिटली नाही महाराजा तरी द्वादश वर्षेपर्यंत प्रपंच अश्रू द्यावा माते उपरियोजने पूर्ण योगाचे केली या संकल्प समान की ऐसे बोलता ते भूपाळ अवश्य म्हणे अनसूया बाळ मग कमंडलू भरुणी जळ तयापासी पै आला उदक ओपुणी करयुग्मी संकल्प करवी म्हणून धर्मी की द्वादश वर्षे संकल्पना मी देत से मोवळी ठेवणी वरदहस्त करणी बीजमंत्र अर्पित आपुला करुणी शरणागत नाम आपुले सांगत असे म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रेय अतिसूत परितव देव सभाग्यवंत मम कर मोवळी विराजला परी अनुग्रह होताची प्राप्त मायिका सरोवरासहित झाला गुप्त इतुकी केले जयातर्थ व्यर्थ होऊ पाहत असे ऐसे चिंता मानसी भोवत करता झाला भरतनाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे एकता भरतरी वचन भोगावती पाचारी अत्रिनंदन परिती सरिता अपजीवन घेऊन या धावली सुरभीचे कानन सुरभीचे करुणे चिंतन मही दर्शविली दैदिप्यमान नेमका सहज उपजवणी अन्न पर्वता समान मिरविले मग चमू सहित नृपणात भोगावतीचे स्नान करीत उत्तम अन्न स्वीकारुणी समस्त दर्शन करुणी चालिले पृतने सहित तुष्टचित्ती मृगया करुणी येत नृपती एरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविले कामधेनू स्वर्गस्थानी पाठवणी अदृश्य झाला मुनी एरीकडे मृगया करुणी भरतरी गेला गावात तरी आता पुढे श्रुती कथा स्वीकारावी सुधार संपत्ती स्वस्ती कथा स्वीकारावी सुधार संपत्ती धुंडी सूत मालू बदलोक्ती नरहरी प्रसादे करुणिया स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिषद भाविक चतुर सप्त विशंतीत माध्याय गोळहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु शिरस्तु नवनाथ भक्तिसार सप्त विशंतीत माध्याय समाप्त अलख निरंजन आदेश अलख निरंजन आदेश श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।